अत्यंत धूर्त, अत्यंत हुशार, लबाड लांडे आणि त्यांचे लांडगे लबाड हे दोन्हीही एवढे धूर्त आहेत की तुमच्याशी नातं आमच्यातले जे कोणी थोडेसे नाराज असतील, घर आहे, कुटुंब आहे, त्यामुळे नाराजगी तर असते. सख्खे भाऊ भावाबरोबर भांडतो, वडील बापाबरोबर, वडील आणि पोरग बोलत नाही, आई सुद्धा भांडते. मग आमचं घर आहे, आमचं कुटुंब आहे, आमच्यातले नाराज आम्ही बघून घेऊ, तुला काय उचापात्या करायच्यात? तुम्ही दादांनी काय केलं याच्या उठा ठेवा करण्याची तुमची जरा सुद्धा पात्रता नाही. तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय येतो. तुम्हाला माहिती नाही, नवीन निवडून आल्या हा गडी विधानसभेत जायचं तर विधान परिषदेत जाऊन बसला होता. म्हणजे ज्याला विधानसभेचे रस्ते कळला ते लोकसभेला जाण्याची स्वप्न बघावं त्यांनी. अशा व्यक्तीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, पहिला प्रश्न बघितला नाशिक फाटा, ते काय रोडचं काय झालं. आता मी ते कार्य धुरंधर पुस्तक वाचत होते. दादा जाताना मला द्या, मी त्याच्या घरी नेऊन देते आणि त्याला सांगते 2-3 महिने याच्यावर अभ्यास कर. कुठं कुठं दादांनी काम केले तू जाऊन बघ आणि मग पुढच्या टायमाला विचार कर. आणि तेव्हा कुठं लोक म्हणतील की हा कोणतरी आहे. मी तू गावागावात पोहोचपर्यंत 2-3 महिने निघून जातील. वाड्या वस्त्या आदिवासी पाड्या या ठिकाणी एवढी आहेत की भोसरीत फिरणं एवढं सोपं नाही. अहो भोसरीत तर या मंडळींनी घराघरात भांडणं लावलीत, अख्खी कुटुंब तोडलीत. भोसरीच्या राजकारणापायी माणसात राहिलेली नाहीत. अत्यंत श्रूड आणि नीच अशा प्रकारची लोक या भोसरीच्या राजकारणामध्ये आहेत.